नमस्कार मंडळी, पावभाजी किंवा मिसळ पाव केल्यानंतर जे पाव उरतात त्याचं तुम्ही काय करता? तर आज मी तुमच्यासाठी एक भन्नाट अशी मस्त पावापासून तयार केलेली रेसिपी घेऊन आली आहे। हे आहे मसाला पाव। खूप चटपटीत आणि अगदी अप्रतिम रेसिपी आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता मस्त या चटपटीत रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मी इथे घरचं व्हाईट बटर म्हणजेच घरचं लोणी घातलेलं आहे 2 चमचे। सोबतच त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। जास्त घालायचं नाही तेल, कारण आपलं बटर जळलं नाही पाहिजे म्हणून थोडंसं तेल घालायचं आहे। अर्धा चमचा जिरं घालायचं, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि आलं लसूणची पेस्ट छानपैकी भाजून घ्यायची आहे बटरमध्ये। खूप अप्रतिम रेसिपी आहे मंडळी, तुम्ही नक्की ट्राय करा, ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। आलं लसूण भाजून झालं की त्यामध्ये 1 कांदा बारीक चिरून घालायचा आहे, पूर्णपणे बारीक। तर मंडळी तुम्ही बघू शकता, म्हणजे मी हा क्रश केलेला आहे। सो तुम्ही क्रश करून घाला किंवा प्युरे करून घाला किंवा कट करून घाला, पण पूर्णपणे बारीक पाहिजे। आता कांदा सुद्धा छानपैकी तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजला गेला की आपण त्यामध्ये 1 टोमॅटोची प्युरे घालायची आहे। फक्त 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट इतकंच घालायचं आहे। हे 4 पावासाठी मी हे मिश्रण तयार करत आहे। टोमॅटो सुद्धा भाजून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये 1 शिमला मिरची बारीक कट करून घालायची आहे आणि ती सुद्धा कांदा टोमॅटो सोबत छानपैकी परतून घ्यायची आहे। आता हे सर्व भाज्या भाजून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। त्यामध्ये आहे 1 चमचा धना पावडर, 1 मोठा चमचा लाल तिखट म्हणजे काश्मीरी लाल तिखट आहे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद आणि 1 मोठा चमचा भरून पावभाजी मसाला घालायचा। पावभाजी मसाला खूप इम्पॉर्टंट आहे, खूप छान असं मसाला पाव लागतो, अप्रतिमच। आता हे मसाले सुद्धा 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचे आहे। त्याला छान असं तेल सुटलं की आपण त्यामध्ये किंचित असं पाणी घालायचं आहे, म्हणजे 4 ते 5 चमचे। तुम्ही बघू शकता इथे मी किती पाणी घातलेलं आहे। तर हे पाणी सुद्धा थोडंसं आटेपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे। थोडंसं आटलं गेलं की पुन्हा ह्यामध्ये 1 चमचा बटर घालायचा आहे किंवा लोणी किंवा तूप काही घालू शकतो। आता भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि 4 पाव इथे मी कट करून घेतले आहेत, ते ह्यामध्ये घालून घ्यायचे आहे किंवा तुम्ही अख्खे पाव असे 4 फोडी घालून त्यामध्ये घालून आलटी पलटी करून छान असं भाजून घेऊ शकतो। आता अशा रीतीने केलं तर खूप सोपं जातं। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडेसे ओलसर होतात, पण केल्याच खायचे खूप अप्रतिम लागतात। तुम्ही हा मसाला करून घेऊ शकता आणि जेव्हा तुम्हाला खायचं त्या टायमाला तुम्ही पाव मिक्स करायचं किंवा ब्रेड मिक्स करायचं, पुन्हावरून छान अशी कोथिंबीर घालायची। मस्त अप्रतिम तयार आहे आपला मसाला पाव। आहे की नाही झटपट आणि चटकी रेसिपी? तर मंडळी, अवघ्या 10 मिनिटात तयार झाले आहे आपले मसाला पाव। तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला